नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मित्र हो, पुन्हा एकदा अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विषय घेऊन मी आपल्या पुढे आलेलो आहे. त्याला पर्याय नाही आहे काय? कारण गेल्या 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या सोशल मीडियावरती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचीच चर्चा आहे. उलट काही आतापर्यंत निदान सोशल मीडियावरती तरी चर्चा होती. ही चर्चा आता रस्त्यावर बहुसंख्येनं संघटितपणाने चर्चा व्हायला लागलेली आहे. रस्त्यावरती व्हायला लागलेली आहे एवढंच नाही, तर विधिमंडळात सुद्धा चर्चा व्हायला लागलेली आहे. आणि ती अतिशय स्फोटकपणानं मुख्यमंत्री याच्यावर आपली मतं मांडत आहेत, विरोधी पक्षाचे नेते त्याच्यावरती आपली मतं मांडत आहेत, इतर आमदार वगैरे मंडळी सुद्धा आपली आपली मतं मांडत आहेत. म्हणजे हा विषय आता राजकारणाच्या सर्वोच्च मंचावर आलेला आहे, रस्त्यावरती आलेला आहे, लोकमंचावर म्हणेन मी हवं तर, आणि शिवाय सोशल मीडियावरती आहे. हा सोशल मीडिया पुरता सुद्धा मर्यादित नाही आहे. या निमित्तानं चर्चा प्रस्थापित मीडियामध्ये सुद्धा चालू आहे. न्यूज चॅनेल जे आहेत त्यामध्ये सुद्धा चर्चा घडवून येत आहेत. आणि जसं जसं जमेल तसं तशी मंडळी त्याच्यावरती मतं मांडत आहेत. अर्थात न्यूज चॅनेलवर कुणाला बोलवायचं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु ज्याचा आवाका जेवढा आहे त्या पद्धतीनं प्रत्येकजण आपापलं विश्लेषण करतोय. माझं त्याच्या पुढचं म्हणणं आहे की ज्या अर्थी हा विषय विधिमंडळात येतोय, सोशल मीडियामध्ये येतोय, मुख्य प्रवाहात असणाऱ्या मीडियावरती येतोय, एवढ्यापुरताही मर्यादित राहील ना विषय. अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विषय मराठा समाजात सुद्धा चर्चेला आहे. कुणबीमध्ये आहे, कुणबी समाजात चालू आहे, ओबीसी मध्ये चालू आहे, अनुसूचित जमातीमध्ये चालू आहे, म्हणजे त्या समाजामध्ये भटक्या विमुक्तामध्ये हा विषय चर्चेला आहे. म्हणजे आजच्या तारखेला अनुसूचित जाती आरक्षणाचा विषय, विशेषतः आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय महाराष्ट्रातल्या गाव खेड्यापर्यंत जाऊन पोचलेला आहे. आणि आतापर्यंत आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या, आरक्षणाचं उपवर्गीकरण करा अशा पद्धतीची मागणी करणारा मातंग समाज एकटा होता. आजही तो एकटाच आहे. काही जाती समूहातल्या लोकांची साथ आहे, परंतु नेतृत्व आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ जे नेतृत्व करतोय तो मातंग समाज करतोय. मला गंमत या गोष्टीची वाटते, 25 वर्ष त्याला विरोध झालेला नाहीये. 25 वर्षात वर्गीकरणाच्या प्रश्नावर कुणी बोललेलं नाही. महाराष्ट्र सरकारनं आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर समितीची स्थापना केली. चर्चा नाही, विरोध नाही. न्यायमूर्ती अनंत बदर समितीनं अहवाल दिला, चर्चा नाही, विरोध नाही. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचे मुख्य सचिव अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक पुन्हा आरक्षण समिती नेमली आणि सर्व समाजातल्या लोकांना आवाहन केलं की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं आपल्या हरकती, आपले आक्षेप किंवा आपली मतं त्याच्यावरती नोंदवा. लाखांना आक्षेप आलेले आहेत किंवा आपली मतं आलेली आहेत. त्या समाजाच्या लोकांची, वेगवेगळ्या संघटनेच्या लोकांची, संस्थांच्या लोकांची मतं आलेली आहेत. आणि जसं अग्रवाल समितीची स्थापना केली तेव्हापासून एक विरोधाचा सूर उमटला आणि हा सूर आता बेसूर बनत चाललेला आहे. जोपर्यंत या सुरामध्ये लोकशाहीचा स्वर होता तोपर्यंत तो सूर सुद्धा ऐकावा वाटत होता. पण हा लोकशाहीचा सूर आता जातशाहीचा सूर झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक बेसूरता आलेली आहे. आणि समर्थनाचा मोर्चा काढणारा मातंग समाज तोच आज लक्ष झालेला आहे. कुणाकडून? आमच्या महार बांधवांच्याकडून. मी सातत्याने ही गोष्ट मांडतोय की तुम्ही काहीही म्हणला तरी आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा प्रश्न उद्या संपेल,
पण ह्या दोन समाजातलं बंधुत्व संपता कामाचं नाही. या दोन समाजातलं मैत्रीत्व संपलं नाही पाहिजे. त्यासाठी जबाबदारीनं प्रत्येकानं बोललं पाहिजे. प्रत्येक जातीतल्या माणसानं जबाबदारीनं बोललं पाहिजे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करून चालणार नाही. शब्दांच्या जखमा खोलवर उमटतात, म्हणून शब्द जपून वापरले पाहिजेत. परंतु या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नाला जे सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो विषय गेलेला आहे, चर्चेत सुद्धा ही सर्वोच्च पातळी असायला हवी. पण आम्ही या चर्चेची पातळी अगदी नीचांकापर्यंत नेलेली आहे. एक जात दुसऱ्या जातीला टार्गेट करते, नव्हे द्वेष करायला लागलेले आहे, तिरस्कार करायला लागलेले आहे. आणि त्यातूनच ज्यांना भाषणं करायची हौस आहे, अशी लोक, ज्यांना बोलता सुद्धा येत नाही व्यवस्थित, अशी लोक मग आपापल्या पद्धतीनं मतं मांडतायत आणि आपल्या विरोधातल्या समाज बांधवांना नको त्या भाषेत बोलतायत. महापुरुषांचाही अवमान होतोय याचं भान या लोकांना राहिलेलं नाही आहे. आमच्या महार समाजातल्या मंडळींच्याकडून फार आम्ही हुशार आहे, फार विद्वान आहे असं म्हणत म्हणत काही जे मुद्दे मांडले जातात, त्यातल्या फक्त 1-2 मुद्द्यावरती मी चर्चा आपल्याबरोबर करणार आहे. एक महार तरुण आमचा मित्र म्हणतो की अनुसूचित जातींची जी यादी बनवलेली आहे, ही यादी बनवताना एक क्रायटेरिया ठेवलेला आहे. आणि काय क्रायटेरिया आहे तो? तर अशा जातींना अनुसूचित जातींच्या यादीत घेतलेला आहे, समाविष्ट केलेला आहे की जी जात ब्राह्मणांना विरोध करते, ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व मानत नाही, ब्राह्मणांना गुरुस्थानी मानत नाही, गाईला पवित्र मानत नाही, आपल्या कुटुंबाच्या कार्यक्रमामध्ये ब्राह्मणांकडून विधी क्रियाकर्म करत नाही. अशा ज्या जाती आहेत त्या जातींची नावं अनुसूचित जातीमध्ये घातलेली आहेत. आणि हे बाबासाहेब असताना घातलेली आहेत ही नावं सगळे. म्हणजे ब्राह्मण्य या भूमिकेला, विचाराला विरोध करणाऱ्या ज्या जाती आहेत त्या जातींचा समावेश अनुसूचित जातीमध्ये आहे. म्हणजे ज्या हिंदू नाहीत, ज्या वैदिक परंपरा नाकारतात, त्यांचा समावेश या जातीमध्ये आहे, म्हणजे अनुसूचित जातीच्या यादीमध्ये आहे. असे ते क्रायटेरिया सांगतात. आणि मग हे क्रायटेरिया सांगायचे झाले की ते म्हणतात मग ह्या यादीमध्ये मांग बसतच नाही. कारण मांग हा ब्राह्मणांना मानतो, मांग गाईला पवित्र मानतो, मांगाच्या कार्यक्रमामध्ये ब्राह्मण असतो, मांग ब्राह्मणाला गुरु मानतो, हिंदूंच्या वैदिकांच्या परंपरा मानतो, वगैरे वगैरे वगैरे. मांग. आता मच्छिंद्र सकटे मी मांग आहे. आता मी मांग काय हौसेनं झालेलो नाही आहे. माझ्या आई वडिलांच्या पोटी मी जन्माला आलो. ते मातंग समाजाच्या रूढी, प्रथा, परंपरा ज्या जगत होते ते माझ्याकडं आलं आणि मी मांग झालो. आज आरक्षण उपवर्गीकरणाला जे विरोध करतायत त्यांना सुद्धा जी जात त्यांची मिळालेली आहे ती त्यांनी मागून घेतलेली नाहीये. योगायोगानं प्रत्येकजण आपल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला येतो. मी मांग आहे. मी माझ्या आजपर्यंतच्या कोणत्याही धर्मकार्यामध्ये ब्राह्मणाला बोलवलेलं नाही. मी सत्यधर्माच्या पद्धतीनं विधी केलेले आहेत. अनेक गोष्टी मी सांगेन. मग तुम्ही मांगाला नाव ठेवताना मला कशासाठी ठेवता? मातंग समाजात सुद्धा असे अनेक लोक आहेत की जे महात्मा ज्योतिबा फुलेंचा सत्यशोधकी विचार मानतात, जो गौतम बुद्धांचा धम्म विचार मानणारे लोक मातंग समाजात आहेत. असे लोक जर असतील, बसवेश्वरांचा विचार मानणारे लोक आहेत, असे लोक सुद्धा मातंग समाजात आहेत. तुम्ही सरसकट मांगांना जे काय टार्गेट करता हे कशासाठी करता? अरे बाबासाहेबांनी नाव घेतलंय ना हे मातंगाचं, तुम्ही बाबासाहेबांना सुद्धा विरोध करणार काय? त्यांचं चुकलं म्हणून? कोण आहात कोण रे तुम्ही?
काय तुमची पात्रता आहे? तुम्ही काय बोलताय? आणि मग ते म्हणतात शेवटी की मातंग समाज या क्रायटेरियात बसत नाही, त्यामुळं मातंग समाजाला एससीच्या यादीतून हाकला, अनुसूचित जातीच्या यादीतून मांगाला बाहेर काढा. अरे तू काय मांगाला आत घातलंय का? ती यादीमध्ये घातलंय कुणी? बाबासाहेबांनी यादीत नाव घेतलेलं आहे. तू कोण बाहेर काढणारा? तुझी अवकात काय? अरे असं का मला तरी बोलायला लावता तुम्ही? कुठेतरी आमच्या समाजातला एक मातंग समाजातला कार्यकर्ता बोलला, मांगाला शुभ मानतात, मांगाचं तोंड पाटलाला बघितल्यानंतर त्याला दिवस चांगला जातो, मांगाला जवळ घेतात, कुठल्याही त्यांच्या शुभ कार्यात मांगाला सहभागी करून घेतात. बोलता बोलता तो म्हणला की पंक्तीला सुद्धा मांगाला आधी जेवायला बसवतात. असेल कुठंतरी प्रथा, तुम्ही तपासा ती प्रथा. मग लगेच आमच्या महार बांधव म्हणतात की जर का मराठा समाजातील लोक म्हणजे सवर्ण लोक जर मांगांना शुभ मानत असतील, त्यांना अस्पृश्य मानत नसतील, त्यांना सगळ्याच्या शुभ कार्यात सहभागी करून घेतात, जेवताना सुद्धा आधी मांगाला जेवायला बसवतात वगैरे वगैरे, मग तो अस्पृश्य नाहीये. आणि जर तो मांग अस्पृश्य नाही तर तो एससीच्या यादीत कसा काय? मग हाकला त्याला, काढा एससीच्या यादीतून बाहेर. हा काय, मी किती वेळा सांगितलंय, आरक्षण उपवर्गीकरणाची चर्चा ही समाज मंदिरातल्या बाता नव्हेत. कुठल्याही लेवलवरती जाऊन तुम्ही चर्चा करता आणि बाबासाहेबांचं नाव घ्यायचं. कुठं बाबासाहेब आणि कुठं तुम्ही? अरे किती वेळा तुम्हाला सांगतोय मी मित्रांनो, बोलताना जबाबदारीनं बोला. मला काही पसंत नाही. तर ह्यांचं एकच, मातंगाला एससीतून हाकला, मातंगाला एससीच्या यादीतून बाहेर काढा. का? तर तू ब्राह्मणांना मानतो, ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानतो, त्यांची पूजा करतो, तो ब्राह्मणांना गुरु मानतो, ब्राह्मणाकडून क्रियाकर्म करून घेतो, गायला पवित्र मानतो, मग हाकला त्याला. मांग हा माणूस म्हणून ब्राह्मणाला मानतो आणि तो सर्व माणसांना मानतो. तो कुठल्या जातीचा आहे हे मांग बघत नाही. मी 12वीला होतो तोपर्यंत मी आमच्या गावामध्ये बेंदूर या सणाला गावात तोरण बांधत होतो. परंपरेनं आई वडील ते करायचे, समाजातले सगळे लोक करायचे आणि आम्ही ते तोरण बांधायला मी गेलोय 12वीपर्यंत. त्यावेळेला आम्ही घर कोणाचं आहे बघत नव्हतो. मराठ्याचा आहे का, कुंभाराचा आहे का, कोळ्याचा आहे का, न्हाव्याचा आहे, आम्ही बघत नव्हतो. आम्ही तोरण बांधत होतो. मांग हा भेद न करणारा समाज आहे. तो उच्च नीचता न मानणारा समाज आहे. तो सगळ्यांच्या बरोबर राहणारा आणि सगळ्यांना बरोबर घेणारा समाज आहे. आणि तुम्ही त्याला म्हणता यादीतनं काढा, का तर तो ब्राह्मणांनाही करतोय, ब्राह्मणांची देवदेवतांची पूजा करतोय, ब्राह्मणांना मानतो. अरे कोण मानत नाही? आणि एससीच्या यादीतून मातंगांना हाकला म्हणताय. चांभारांना काय करणार आहे? ते ब्राह्मणांना मानत नाहीत, ते वैदिक परंपरा पाळत नाहीत, हिंदू देवदेवतांची पूजा करत नाहीत. चांभाराचं काय करणार? डोहरांचं काय करणार? होलारांचं काय करणार? खाटीक समाजाचं काय करणार? कैकाडी समाजाचं काय करणार? ह्यातला कुठला समाज दाखवा मला की जो हिंदू देवदेवतांची पूजा करत नाही? बुरुडांचं काय करणार? ह्यांची नावं ठेवायची सगळ्यांची आणि मातंगालाच तेवढं बाहेर काढायचं आहे का? का तर ते हिंदूंच्या परंपरा पाळतात. संजय शिरसाटांच्या कपाळाला जे कुक्कू आहे ते कसलं आहे? ते कुठल्या धर्मातलं आहे कुक्कू? नका रे असं काहीतरी बोलू. तुम्हीही काहीतरी बोलणार, मग आम्हीही काहीतरी बोलणार. त्याचं कारण असं होतंय ना, क्रिया आणि प्रतिक्रिया. प्लीज माझं आपल्याला सांगणं आहे की
नका इतक्या खालच्या पातळीवर जाऊ. बाबासाहेबांच्या विचारांचा थोडा तरी वारसा असू दे ना तुमच्याकडं. वेडापणा चाललाय हे. किती जाती दाखवू तुम्हाला? अरे या देशाच्या सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री खाटीक समाजाचे आहेत. आणि नजर टाका बरं खाटीक समाजाकडं. कुठल्या देवदेवतांची पूजा करत होतो? पण त्यांचं यादीतलं नाव काढणार? सांगा रामदास आठवले साहेबांना, ते आपले सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत, त्यांना सांगा की त्या खाटीक कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांचं नाव यादीतनं काढा म्हणून. बोलताना जबाबदारीनं बोललं पाहिजे मित्रांनो. किती ब्राह्मणांचा द्वेष करायचा? लय पुरोगामी होय तुम्ही. ब्राह्मणांना शिव्या दिल्या की पुरोगामित्व सिद्ध होतं असं वाटतं का? याच्यानंतरचे माझे व्हिडिओ येतील ना, पळताभुई थोडी होईल तुम्हाला. कशासाठी द्वेष करता ब्राह्मणांचा? किती अनादर. हा, तुम्ही वैचारिक चर्चा करा, नो प्रॉब्लेम, पण जातीला जे धोपटताय ते कशासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसरी पत्नी ज्या आहे माईसाहेब, त्या कुठल्या समाजाच्या होत्या? ब्राह्मणच होत्या ना. बाबासाहेबांनी ब्राह्मणांचा अवमान केला, अपमान केला, काय केलं? माणूस म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलंय ना. प्रकाश आंबेडकर तथा आपल्या सगळ्यांच्या वंचितांचे नेते आपण मानतो ते बाळासाहेब आंबेडकर, त्यांच्या पत्नी कुठल्या समाजाच्या आहेत? रामदास आठवलेंच्या पत्नी कुठल्या समाजाच्या आहेत? दलित चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले, त्यांच्या पत्नी कुठल्या समाजाच्या आहेत? किती मोठी यादी सांगू मी तुम्हाला. 100हून अधिक नावं मी आत्ता सांगू शकेन तुम्हाला, की त्यांच्या दलित चळवळीतली भाषणं ठोकणारी हे सगळे मंडळी आत्ताचे, पण त्यांचा लाईफ पार्टनर, जीवन संगिनी मात्र ब्राह्मण समाजाचे. आणि तुम्ही ब्राह्मणांना शिवाय देणार? हिंदू देवतांची पूजा करतो माग. बौद्ध समाजाचे लोक जे मंचावरती बौद्ध म्हणून उच्चार करतात, असे किती दिग्गज लोक दाखवू मी की ते हिंदू देवदेवतांच्या पुढं आरती ओवाळताना उभे आहेत. त्यांचे मी व्हिडिओ दाखवू शकतो. गणपतीची पूजा करताना त्यांचे फोटो दाखवू शकतोय. होय, मी बौद्ध किंवा महार समाजातल्याच दिग्गजांची नावं घेऊ शकतोय. पण कशाला ही चर्चा? काय गरज आहे का याची? त्यामुळं अनुसूचित जातीच्या यादीतून मांगाला बाहेर काढणं विषय डोक्यातनं काढा. सगळ्यांना यादीतनं काढावं लागेल, तुम्हाला एकट्यालाच ठेवावं लागेल, नाहीतर सगळे एकत्र येऊन मग तुम्हालाच बाजूला काढतील. आपल्याला सगळ्यांना एकत्रच राहायचं आहे आणि हे एकत्र राहण्यासाठी आपल्याला जबाबदारीनं बोलावं लागणार आहे. मातंग समाजाचा द्वेष, ब्राह्मण समाजाचा द्वेष, मराठ्यांचा द्वेष आणि फक्त स्वजातीचा तेवढा कौतुक, असं करू नका. आणि मातंगाला एवढं हिनवू नका. अरे मित्रांनो, त्याला अनुसूचित जातीच्या याद्यातनं बाहेर काढायचा विषय सोडून द्या. सोपं नाहीये. किमान आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर तरी मातंग समाज एवढा आत घुसलेला आहे की सगळी सिस्टीम हललेली आहे. सगळी सिस्टीम हलली. हा इतका मातंग समाज आत घुसलाय की सगळे घरातनं बाहेर पडायला लागलेले आहेत. त्यामुळं जबाबदारीनं बोलूया, एकत्रितपणानं राहूया. आपल्याला राहायचं आहे. बेजबाबदारपणानं बोलू नका.
एका समाजातल्या व्यक्तीनं दुसऱ्या समाजाचा आदर सन्मानच केला पाहिजे, हे माझं मत आहे. आणि कुठल्याही जातीला बाहेर काढणं शक्य नाही. मातंगाचा तर विषयच नाही. पुन्हा एकदा सांगतो, मातंग समाज एवढा घुसलेला आहे आतमध्ये की त्याला बाहेर काढणं शक्य नाही. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर.